एखाद्या अशा परिस्थितीची कल्पना करा जिथे समोरच्या व्यक्तीने छातीवर थेट ठासून भरलेली बंदूक रोखलेली आहे. बापरे, नुसत्या कल्पनेनेच अंगावर काटा येतो. हो ना. आणि आजूबाजूला एकदम अभेद्य अशी तटबंदी आहे. त्या महाकाय दरवाजाच्या आत प्रवेश मिळवणं माझे काम आवडत असेल तर 97 30 01 84 46 जीपे फोनपेवर मदत करून पाठिंबा देऊ शकता. या नंबरवर फोन करू नये. आपण आजच्या भाषेत पासवर्ड म्हणतो. अगदी बरोबर. तर आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण बाजिंद या ऐतिहासिक पुस्तकातल्या पान क्रमांक 122 वरील एका अत्यंत नाट्यमय प्रसंगात शिरणार आहोत. हा, तो रायगडाच्या चितदरवाज्यावर घडणारा प्रसंग ना? अगदी तोच. या एका छोट्याशा पानावरील मजकुरातून ना आपल्याला 17व्या शतकातील मराठा साम्राज्याची लष्करी शिस्त, गडाची ती कडक सुरक्षा व्यवस्था आणि विशेषतः त्या काळच्या गुप्तेर खात्याचा जो एक विलक्षण दबदबा होता त्याचं पूर्ण चित्र उलगडणार आहे. म्हणजे खरं तर हा प्रसंग ना त्यावेळची जी सुरक्षा यंत्रणा होती तिचं एक जिवंत उदाहरण आहे. जेव्हा वस्तात काका आणि त्यांचे साथीदार त्या चितदरवाजापाशी पोचतात तेव्हा तिथे उभ्या असलेल्या शिलेदाराने ठासणीची बंदूक रोखलेली असते. हां, ठासणीची बंदूक म्हणजे नक्की कशी? म्हणजे बघा, ही आधुनिक काळातल्या बंदुकांसारखी नाही. या बंदुकीत दारू आणि गोळी नळीतून आत अगदी ठासून भरावी लागते आणि या प्रक्रियेला वेळ लागतो. अच्छा, म्हणजे एकदा गोळी झाडली की लगेच दुसरी झाडता येत नाही. अगदी बरोबर. त्यामुळे ती बंदूक एकदा भरून रोखली की तिचा अर्थ अगदी स्पष्ट असतो. पुढच्या सेकंदाला गोळी सुटणार आणि समोरच्याचा जीव जाणार. तिथे ना संशयाला जागा असते ना कुठल्या स्पष्टीकरणाला. आणि तिथेच तो एक विलक्षण क्षण येतो. म्हणजे वस्तात काकांचा आवाज त्या शिलेदाराच्या कानावर पडतो. तो बंदूक किंचित खाली करतो आणि मग वस्तात काका अत्यंत शांतपणे किंबहुना हसत हसत एक शब्द उच्चारतात. उंबरफूल. एक्झॅक्टली, उंबरफूल. आणि हा शब्द कानावर पडताच तो अभेद्य मानला जाणारा रायगडाचा दिंडी दरवाजा चक्क आतून उघडला जातो. हे खूपच भारी आहे. हो ना. म्हणजे आजच्या डिजिटल युगात आपण माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन किंवा आपण जो OTP वापरतो तसं काहीसं आहे हे. हो, म्हणजे एखादा खूपच गुंतागुंतीचा पासवर्ड जशी एखादी सुरक्षित सिस्टीम उघडून देतो ना, अगदी तसंच काम हा उंबरफूल शब्द तिथे करतोय. पण इथे ना मला एक प्रश्न पडलाय. आता सुरक्षेसाठी पासवर्ड ठेवायचाच आहे तर एखादा असा आक्रमक शब्द का नाही ठेवला? म्हणजे भवानी, तलवार, वाघ असे शब्द का नाहीत? उंबराचं फूल तर निसर्गात सहसा कुठे डोळ्यांना दिसतही नाही. आणि तिथेच तर खरी गोम आहे. या शब्दाच्या निवडीमध्येच त्या यंत्रणेची खरी बुद्धिमत्ता दडलेली आहे. म्हणजे कसं? म्हणजे बघा, शत्रूचे गुप्तहेर जेव्हा एखाद्या परवलीच्या शब्दाचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करतील तेव्हा ते साहजिकच लष्करी, आक्रमक किंवा नेहमीच्या वापरातील शब्दांचा विचार करतील. बरोबर. पण उंबरफूल हा शब्द पूर्णपणे अनपेक्षित आहे. निसर्गात उंबराचं फूल असतं पण ते फळाच्या आत दडवावं लागतं. ते कधीही बाहेरून दिसत नाही. वा. या शब्दाची निवडच हे दाखवून देते की जो गुप्त आहे, जो सहजासहजी समोर येत नाही, तोच खरा मर्मभेदक असतो. क्या बात आहे. आणि शिवाय निसर्गातील अशा दुर्मिळ गोष्टींची नावं आपल्या मातीतल्या माणसांना पटकन लक्षात राहतात, पण परक्या लोकांसाठी ती पूर्णपणे गोंधळात टाकणारी असतात. हा केवळ एक शब्द नव्हता, तर ती एक मानसिक चाल होती. म्हणजे शब्दाच्या अर्थापासूनच शत्रूला चकवा देण्याची पूर्ण तयारी. पण इथे एक गोष्ट आहे. दरवाजा उघडला म्हणजे प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाली असं अजिबात होत नाहीये. नाही, मुळीच नाही. कारण उंबरफूल हा शब्द उच्चारल्यानंतर दिंडी दरवाजा उघडतो खरा, पण बाहेर आलेला मावळा लगेच विचारतो, राम राम शिलेदार, काय बेद गडावर येण्याचा? म्हणजे तुमच्याकडे पासवर्ड आहे हे ठीक आहे. हो, पण तुम्ही नक्की आहात कोण आणि तुमचा उद्देश काय याचीही खात्री केली जाते तिथे. दुहेरी पडताळणीची ही खूपच प्रभावी पद्धत आहे. म्हणजे यंत्रणा केवळ एका शब्दावर अंधळेपणाने अवलंबून नाहीये. परवलीचा शब्द मिळवणं हे कदाचित एखाद्या फितुरामुळे शत्रूला शक्य होऊ शकतं. बरोबर. पण येणाऱ्या व्यक्तीची ओळख आणि त्याचा गडावर येण्याचा उद्देश तपासून पाहिल्याशिवाय आतला मार्ग मोकळा होत नाही. पण एक मिनिट हं, इथे ना मला एक गोष्ट अजिबात समजत नाहीये. कोणती? जेव्हा तो मावळा उद्देश विचारतो तेव्हा वस्तात काका अगदी स्पष्टपणे सांगतात की बहिर्जी नायकांची खास माणसे आहेत ही. आणि हे ऐकताच तो पहारेकरी त्यांना विनाअडथळा आत घेतो. हो. आता विचार करा, गुप्तेहेरांचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं काम काय असतं? तर आपली ओळख पूर्णपणे लपवणं.
जर ते एवढे मोठे गुप्तहेर आहेत आणि त्यांचं काम अत्यंत गुप्तपणे चालतं, तर एका सामान्य पहारेकऱ्याला आम्ही नायकांची माणसं आहोत असं उघडपणे का सांगितलं जातंय? हा विरोधाभास वाटणं अतिशय स्वाभाविक आहे. हो ना, एखाद्या गुप्तहेर यंत्रणेची ओळख अशी उघड असणं हे त्यांच्याच कामाच्या विरुद्ध नाही का? तसं वाटतं खरं. पण इथे आपण त्यावेळेच्या प्रशासकीय आणि लष्करी रचनेतील माहितीचे स्वतंत्र कप्पे करण्याची जी पद्धत असते ना, ती समजून घेतली पाहिजे. आधुनिक गुप्तहेर यंत्रणांमध्ये याला कंपार्टमेंटलायझेशन म्हणतात. अच्छा, कंपार्टमेंटलायझेशन. हो, याचा अर्थ असा की कोणत्या व्यक्तीला किती माहिती असावी याची एक निश्चित सीमारेषा ठरलेली असते. वस्ताद काका आणि त्यांचे साथीदार जेव्हा शत्रूच्या प्रदेशात मोहिमेवर असतात तेव्हा त्यांची ओळख निश्चितच गुप्त असते. बरोबर. पण जेव्हा ते आपल्याच राजधानीत म्हणजे रायगडावर परत येतायत तेव्हा त्यांना त्या कडक सुरक्षा व्यवस्थेतून विना अडथळा पार जाण्यासाठी एका सर्वोच्च अधिकाराची गरज असते. म्हणजे मोहिमेवर असताना ओळख लपवायची, पण स्वतःच्या घरात शिरताना तीच ओळख एक ताकद म्हणून वापरायची. अगदी तसंच. आणि त्या दरवाज्यावर उभ्या असलेल्या पहारेकऱ्याला हे अजिबात माहीत नसतं की वस्ताद काका कोण आहेत, ते कोणत्या मोहिमेवरून आलेत किंवा ते काय गुप्त माहिती घेऊन आलेत. त्याला काहीच कल्पना नसते. अजिबात नाही. त्याला फक्त एकाच गोष्टीशी मतलब असतो आणि ती म्हणजे बहिर्जी नाईक हे नाव. बापरे. शिवाजी महाराजांनी स्वतः या गुप्तहेर खात्याला एवढा सर्वोच्च दर्जा आणि अधिकार दिला होता की नाईकांची माणसं म्हटल्यावर तिथे अधिक प्रश्न विचारण्याची कोणाची हिंमत नव्हती. म्हणजे ते नाव म्हणजे सर्वोच्च अधिकाराचा परवानाच होता. हो, पहारेकऱ्याचं काम फक्त त्यांना सुरक्षित आत सोडणं एवढंच होतं. त्यामुळेच तो मावळा लगेच म्हणतो ना, उंबरफूल, बरं मग तुम्हासनी कोण अडवणार, या आत या. या एका वाक्यातून त्या नावाचा केवढा मोठा दबदबा उभा राहतो. खरंय. वस्ताद काका पुढे स्पष्ट करतात की खाजगीत वर्दी देऊन महाराजांची भेट घ्यायची आहे. पण एकदा का ते दरवाजातून आत पाऊल ठेवतात त्यानंतर गडावरचं जे दृश्य पुस्तकात रेखाटलंय ना, ते त्या प्रवेशाच्या थरारापेक्षाही खूप जास्त गंभीर आहे. हो, कारण आत प्रवेश करताच तो मावळा दिंडी दरवाजा आतून लगेच बंद करून घेतो. लगेच बंद करतो. हो, कारण दरवाजा लगेच बंद करणं हा सुरक्षेचा अत्यंत कळीचा नियम आहे. मुख्य दरवाजा उघडा राहणं म्हणजे धोक्याला थेट निमंत्रण देण्यासारखंच आहे. पण दरवाजा बंद झाल्यानंतर आतलं जे स्थापत्य आणि लष्करी नियोजन दिसतं ते अधिक थक्क करणारं आहे. हो, पुस्तकातल्या वर्णनानुसार आत गेल्यानंतर एक निमुळती होत गेलेली दिवडी लागते. तिथे एकदम धिप्पाड भालाईत उभे आहेत, तोफांची तोंडे चिखलाने लिंपून बंद केलेली आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बाजूला 5-50 पहारेकरी ज्यांना हशम म्हटलंय ते नंग्या तलवारी घेऊन म्हणजे उघड्या तलवारी घेऊन खडा पहारा देत आहेत. बापरे. पुस्तकात एक अत्यंत स्पष्ट वाक्य आहे, शिवशाहीची शिस्त पाहण्यासारखी होती, कोणीही बेशिस्त नव्हते. हे दृश्य म्हणजे ना सुरक्षेचे अनेक थर कसे असतात याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. आता तुम्ही दिवडी म्हणालात. दिवडी म्हणजे प्रवेशद्वारानंतरचा जाणारा चिंचोळा रस्ता. अच्छा. हां, रस्ता मुद्दाम असा निमुळता बांधलेला असायचा. यामागे एक अत्यंत प्रॅक्टिकल लष्करी डावपेच आहे. समजा शत्रूने अचानक हल्ला करून दरवाजा तोडलाच तर त्यांना मोठ्या संख्येने एकाच वेळी आत घुसता येऊ नये. अगदी बरोबर. रस्ता निमुळता असल्यामुळे शत्रूची कोंडी होते आणि तिथेच आधीच उभे असलेले जे धिप्पाळ भालाईत आहेत ते या निमुळत्या जागेत शत्रूवर अत्यंत सहजपणे नियंत्रण मिळवू शकतात. म्हणजे स्थापत्यशास्त्र आणि लष्करी व्यूहरचना यांचा हा किती अचूक मेळ आहे. पण या दृश्यात आणखी एक गोष्ट आहे. तुम्ही म्हणालात तसं तोफांची तोंडे चिखलाने लिंपून बंद केलेली आहेत. हो. आता गडावर एवढी कडक सुरक्षा आहे तर तोफांची तोंडे अशी बंद का ठेवली असावीत? यामागे 2 अत्यंत महत्वाची कारणे आहेत. पहिलं म्हणजे हवामानापासून शस्त्रांचं रक्षण करणं. पावसाळ्यात किंवा दमट हवेत तोफांच्या आत पाणी जाऊन गंज चढू नये किंवा आतली दारू खराब होऊ नये म्हणून तोफांची तोंडे अशी लिंपून ठेवली जायची. ओके. पण याचं दुसरं आणि अधिक महत्वाचं कारण म्हणजे हा शांततेच्या काळातील एक लष्करी नियम किंवा आपण ज्याला प्रोटोकॉल म्हणतो तो असतो. म्हणजे युद्धाची परिस्थिती नसताना. हो, तोफा सतत सज्ज ठेवणं, त्यात दारू भरून ठेवणं हे धोक्याचं असू शकतं. जेव्हा थेट युद्धाचा प्रसंग नसतो तेव्हा शस्त्रांची अशा प्रकारे काळजी घेणं हे एका परिपक्व आणि शिस्तबद्ध लष्कराचं लक्षण मानलं जातं. पण मग इथेच माझा पुढचा प्रश्न येतो.
एका बाजूला शांततेचा काळ असल्याचं सांगून तुम्ही म्हणताय की तोफांची तोंडे बंद केली आहेत हां आणि दुसऱ्या बाजूला 50-50 पहारेकरी उघड्या तलवारी घेऊन एका अंधाळ्या निमुळत्या दरवाजाच्या आत सतत उभे आहेत. एरवी तलवारी म्यानात असतात ना, हो असतात. मग इथे 50 माणसं सतत नंग्या तलवारी घेऊन उभी असणं हे थोडं अवास्तव किंवा नुसता मानसिक दबाव निर्माण करण्यासाठी केलेला देखावा नाही का वाटत? हे बघा, हे दृश्य वाद असताना देखावा वाटू शकतं, पण त्यावेळच्या लष्करी वास्तवाचा विचार केला तर त्यातलं गांभीर्य लक्षात येतं. रायगड ही स्वराज्याची राजधानी होती. महाराजांचं स्वतःचं तिथे वास्तव्य होतं. बरोबर. त्यामुळे राजधानीचे मुख्य प्रवेशद्वार नेहमीच अशा सर्वोच्च धोक्याच्या पातळीवर असणं अपेक्षितच आहे. उघडी तलवार हे केवळ शस्त्र नाहीये, तर तो एक प्रचंड मोठा मानसिक अडथळा आहे. जो कोणी त्या दरवाजातून आत येतो त्याला पहिल्या सेकंदाला ही जाणीव झाली पाहिजे की तो एका अत्यंत शक्तिशाली आणि कठोर लष्करी छावणीत प्रवेश करत आहे. म्हणजे कोणत्याही क्षणी कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी ते मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तयार आहेत. नक्कीच. 17व्या शतकातले राजकारण अत्यंत अस्थिर होते. घातपात, फितुरी, अचानक होणारे हल्ले हे नित्याचे होते. अशावेळी म्यानातून तलवार काढायला लागणारा 1 सेकंदही महागात पडू शकतो. खरंय. त्यामुळे या पहारेकऱ्यांची उघडी तलवार ही केवळ नाट्यमयता नसून ती त्या काळाची आणि त्या ठिकाणाची सर्वात मोठी गरज होती. विचार करा, एका निमुळत्या अंधाऱ्या वाटेवर 50 माणसं उघड्या तलवारी घेऊन उभी आहेत. नुसत्या कल्पनेनं त्या ठिकाणचं गांभीर्य लक्षात येतं. पण याच कडक, थरारक आणि अत्यंत तणावपूर्ण वातावरणातनं एक असा प्रसंग घडतो जो या लष्करी छावणीला एक मानवी चेहरा देतो. हो, आणि तो प्रसंग या पुस्तकातल्या पानाची खरी ताकद आहे असं मला वाटतं. अगदी. कारण एवढ्या कठोर वातावरणात माणुसकीचा ओलावा टिकून असणं हे कोणत्याही लष्कराच्या खऱ्या यशाचं गमक असतं. होतं काय, त्या 550 पहारेकऱ्यांमधील एका धिप्पाड धारकऱ्याने म्हणजे तलवार चालवणाऱ्या सैनिकाने वस्ताद काकाला ओळखलं. तो शिपाई लगबगीने धावत येतो आणि काय करतो तर तो वस्ताद काकाला अत्यंत अदबीने मुजरा करतो आणि अत्यंत आपुलकीने म्हणतो, "मुजरा वस्ताद काका, लई दिवसानं गडावर येणं केलंसा. बरं वाटलं तुमचं दर्शन घेऊन." क्या बात आहे. यावर वस्ताद काकाही हसत हसत त्याला प्रतिसाद देतात आणि म्हणतात की नायकांची खास माणसं सोबत आहेत आणि महाराजांची भेट घ्यायची आहे. त्यावर तो धारकरी लगेच अदबीने बाजूला होतो आणि म्हणतो, "होय होय, घाला. नायकांच्या माणसांनी कोण आणीवणार?" आणि मग काका तरातरा पुढे चालू लागतात. या एका छोट्याशा संवादात केवढा मोठा अर्थ दडलेला आहे. इथे लष्करी शिस्त आणि मानवी भावना या दोन्ही गोष्टी एकमेकांना छेद न देता एकमेकांच्या हातात हात घालून चालताना दिसतात. हो ना? तो शिपाई धावत येतो, पण तो आपली शिस्त विसरलेला नाहीये. तो आधी मुजरा करतो, जी पदाच्या आणि वयाच्या आदराचं प्रतीक आहे. पण मुजरा करून तो एखादा यंत्रासारखा गप्प उभा राहत नाही, तर तो अत्यंत सहजपणे आपला आनंद व्यक्त करतो. "बरं वाटलं तुमचं दर्शन घेऊन." हे वाक्य कोणत्याही लष्करी नियमावलीत नसतं. ती निखळ माणुसकी असते. मला हे वाचताना आजच्या काळातल्या एका आधुनिक दृश्याची आठवण झाली. जसं एखाद्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी कडक सुरक्षा देणारे ब्लॅक कॅट कमांडोज बंदुकं घेऊन उभे आहेत. हां, ना एका सेकंदात आपल्या ड्युटीवर रुजू होतो. तसाच हा प्रसंग आहे. अगदी योग्य तुलना आहे ही. त्यावेळच्या इतर पातशहांचे जे सैन्य होते ना, ते बहुतांश वेळा पैशांसाठी लढणारे भाडोत्री सैनिक असत. त्यांच्यात शिस्त असायची ती केवळ शिक्षेच्या भीतीमुळे. बरोबर. पण शिवशाहीतील सैनिकांचं तसं नव्हतं. हे सैनिक केवळ हुकूम पाळणारी यंत्रे नव्हती. त्यांच्या स्वराज्याबद्दल आणि एकमेकांबद्दल एक अफाट प्रेम आणि ध्येयवाद होता. त्यामुळे ही लष्करी शिस्त त्यांच्यावर लादलेली नसून ती त्यांच्या जगण्याचा एक स्वाभाविक भाग बनली होती. आणि विशेष म्हणजे हा सगळा जिव्हाळा दाखवताना कुठेही सुरक्षेशी तडजोड झालेली नाहीये. हे सर्वात महत्त्वाचं आहे. ओळख पटली आहे, परवलीचा शब्द बरोबर आहे, नायिकांची माणसं आहेत याची खात्री झाली आहे आणि त्यानंतरच हा संवाद घडतोय. गुप्तहेर खात्याचं काम किती तातडीचं असू शकतं याची जाणीव त्या सामान्य पहारेकरालाही आहे. त्यामुळे तो त्यांचा मार्ग लगेच मोकळा करून देतो. हे त्या संपूर्ण प्रशासकीय साखळीचं यश आहे. सर्वोच्च पातळीवरील गुप्तहेरांपासून ते प्रवेशद्वारावरील सामान्य पहारेकऱ्यांपर्यंत सर्वांचा एकमेकांच्या कामावर आणि उद्देशावर असलेला हा अढळ विश्वास आहे. खरोखरच बाजिंदमधील या एका पाण्यावरील प्रसंगातून आपण इतिहासाच्या किती वेगवेगळ्या स्तरांना स्पर्श केला आहे. सुरुवातीला ती छातीवर रोखलेली ठासणीची बंदूक आणि तिची दहशत, मग उंबरफूल या परवलीच्या शब्दाची ती अनपेक्षित जादू,
त्यानंतर बहिर्जी नायकांच्या अदृश्य नावाचा गडावरील सर्वसामान्य पहारेकऱ्यांवर असलेला तो प्रचंड प्रभाव. आणि मानसिक व लष्करी सज्जतेचं प्रतीक असणाऱ्या त्या नंग्या तलवारी, या सर्व गोष्टी मिळून सुरक्षेचे जे अनेक थर तयार होतात ते आपण सविस्तर समजून घेतले. आणि या सगळ्या कठोर तणावपूर्ण वातावरणाच्या शेवटी आपण पोचलो ते एका अत्यंत मानवी क्षणापाशी, जिथे कठोर लष्करी शिस्तीतही माणसांमधला ओलावा जिवंत होता. आपण नेहमी इतिहासाकडे फक्त लढाया, तह आणि तारखांच्या दृष्टिकोनातून बघतो, पण असे प्रसंग आपल्याला त्या काळातील जिवंत माणसांशी जोडतात, त्यांच्या मानसिकतेची ओळख करून देतात. एका पानातून आपण त्यावेळची प्रशासकीय बुद्धिमत्ता, लष्करी शिस्त आणि मानवी मूल्य अशा तिन्ही गोष्टींचं एकाच वेळी दर्शन घेतलंय. जाता जाता या संपूर्ण चर्चेच्या आधारे एका अत्यंत महत्त्वाच्या आणि वेगळ्या विचाराकडे वळूया. आपण सुरुवातीला पाहिलं की या सर्वात सुरक्षित गडावर प्रवेश मिळवण्याचा परवलीचा शब्द होता उंबरफूल. हो, उंबराचं फूल हे कधीही बाहेरून दिसत नाही. ते फळाच्या आतच अत्यंत सुरक्षितपणे दडलेले असते आणि आतल्या आत फुलते. जर जगातील सर्वात शक्तिशाली गडावर प्रवेश मिळवण्यासाठी असा शब्द निवडला जात असेल जो जगाच्या नजरेपासून पूर्णपणे लपलेला आहे, तर हे शिवाजी महाराजांच्या संपूर्ण गुप्तहेर यंत्रणेचे आणि किंबहुना त्यांच्या कार्यपद्धतीचे एक मोठं रूपक नाही का? हे रूपक खरोखरच विचार करायला लावणार आहे, कारण साम्राज्याचा डोलारा केवळ दिसणाऱ्या गोष्टींवर उभा नसतो. अगदी तेच. आपण नेहमी गडाच्या तटबंदीवर बाहेरून दिसणाऱ्या भल्या मोठ्या तोफांची, बुरुजांची आणि शस्त्रांची ताकद मोजतो. पण कदाचित कोणत्याही मोठ्या साम्राज्याची, संस्थेची किंवा व्यवस्थेची खरी ताकद त्या बाहेरून दिसणाऱ्या तोफांमध्ये नसून उंबर फुलासारख्या अत्यंत गुप्तपणे, शांतपणे आणि कोणाच्याही नजरेस न पडता आतून बळकटी देणाऱ्या यंत्रणांमध्ये दडलेली असते. अगदी खरंय. तोफा शत्रूला घाबरवू शकतात, पण साम्राज्य टिकवतात तीही उंबर फुलेच. या अशा अदृश्य पण अफाट शक्तिशाली ताकदीवर आपण सर्वांनी नक्की विचार करायला हवा. माझे काम आवडत असेल तर 97 30 01 84 46 जीपे फोनपेवर मदत करून पाठिंबा देऊ शकता. या नंबरवर फोन करू नये.